नरकेसरी आणि कल्लेश्वर महिमा. अध्याय 46. सिद्धमुनी सांगतात, या नंदी नामा कवीने अपार कवित्व केले. त्याने श्रीगुरूची सर्वत्र ख्याती झाली. पुढे एका भक्ताने श्रीगुरूंना आपल्या हिपरगा नावाचा गावी नेऊन त्याची भक्तिपूर्वक मोठ्या समारंभाने पूजा केली. या गावी कल्लेश्वर नावाचे शिवमंदिर होते. त्या देवाची नरकेसरी नावाचा विप्र नित्य पूजा करून या देवावरून 5 काव्ये नित्य नवी नवी करून म्हणत असे. कल्लेश्वराचा सेवेशिवाय त्यांचा चित्तांत दुसरा विषय नव्हता. गावचे समस्त लोक त्याला म्हणाले, तू उत्तम काव्य करतोस, तर आज श्रीगुरूच्या स्तुतीपर काव्य कर ना. तो म्हणाला, मी कल्लेश्वराला माझी जीवा विकली आहे, नरस्तुती मी करणार नाही. या दिवशी दुपारी देवालयात बसून तो कल्लेश्वराची पूजा करीत असताना त्याला झोप लागली आणि स्वप्नात आपण पाहतो तो काय, त्या शिवलिंगावर श्रीगुरू बसले आहेत आणि आपण त्याची पूजा चालविली आहे आणि ते म्हणत आहेत, नरावर तुझी भक्ती नाही, मग आमची पूजा का करीत आहेस. त्याला जाग झाली. तो लोटांगण घालीत श्रीगुरूच्या दर्शनाला गेला आणि म्हणू लागला, तूची माझा कल्लेश्वरू. कल्लेश्वराच्या पूजेच्या पुण्यानेच आज आपल्या चरणाचे दर्शन घडले. त्याने स्वामीची षोडशोपचार पूजा केली आणि त्यांचे स्तोत्र रूपाने अपार कवित्व केले. श्रीगुरू परत गाणगापुरात आले तेव्हा तो त्यांच्याबरोबर येऊन त्याची सेवा करीत तेथे राहिला. अध्याय 46 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.